राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे. अखेर शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचं वितरण केलं जाणार आहे. राज्यातील साधारण 93 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्याला इथं मुहूर्त लागलं असून शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे. 2 ऑगस्ट रोजी पीएम किसानचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाले. त्यानंतर शेतकऱ्यांना आतुरता लागली होती. म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी येतील. सर्व शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याची वाट बघत होते, प्रतीक्षा करत होते. आता त्यातच इथं शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे. कालच इथं नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याबद्दल आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक बैठक घेतली आणि त्यामध्ये हप्ता वाटप करण्याच्या सूचना त्या ठिकाणी देण्यात आल्या असून आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काही हरकत नाही. थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे पैसे आता जमा करण्यात येणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना इथं चांगलाच दिलासा मिळणार आहे. आता स्वतः या संदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवा, जेणेकरून महत्त्वाचा व्हिडिओ डेली तुम्हाला भेटत राहणार. बघा, नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्या संदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. काळजीपूर्वक पाहत चला. शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे. गणेश उत्सवाच्या काळामध्ये इथं राज्य सरकारने एक अत्यंत मोठी खुशखबर जाहीर केली. म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून आर्थिक मदत आता तुमच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे. नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता कधी मिळणार अशी शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती. शेतकरी 4 ते 5 महिन्यांपासून हप्त्याची प्रतीक्षा करत असल्यामुळे इथं आपल्या पहिल्याच जसं की मिळत आहे की नमो शेतकरी योजनेच्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आली आहे. आता बघा, इथं अत्यंत गरज आहे, पैशांची गरज आहे. त्यामुळे नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचा आता बँक खात्यावरती नेमका कधी जमा केला जाणार आहे असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात होता. सर्व शेतकऱ्यांचे लक्ष हे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याकडे लागलेले होते आणि त्यातच आता शेतकऱ्यांसाठी इथं मोठी महत्त्वाची बातमी आता समोर आली आहे. बघा, सुरुवातीला इथं न्यूज आपण मीडियाच्या माध्यमातून जुलै महिन्यामध्ये हप्ता देण्यासाठी इथे येईल असं देखील सांगण्यात आलेलं होतं, परंतु तो एका सोबत इथं वाटप झाला नाही. परंतु नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता हे जसं की 2 ऑगस्ट रोजी येणार होता, परंतु आला नाही. ऑगस्ट महिन्यामध्ये देण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं. आता ऑगस्ट महिना संपत आला तरी जसं की अद्याप बँके खात्यावरती हे पैसे जमा झाले नाही. यामुळे जसं की कारणामुळे सरकारवरती शेतकऱ्यांचा आपलं तीव्र नाराजगी इथं पाहायला मिळत आहे. आता शेतकऱ्यांची नाराजगी इथं दूर करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याबद्दल अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यात आला असून आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे. थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा केला जाणार आहे. राज्यातील साधारण 93 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे पैसे जमा केले जाणार आहे. सरकारच्या माध्यमातून आता डीबीटीची प्रक्रिया इथं पूर्ण झालेली आहे. थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा करण्यात येणार असल्यामुळे आता राज्यातील 93 लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. मात्र आता हप्त्यापासून अनेक शेतकरी वंचित राहण्याची वाट इथं शक्यता पाहायला मिळत आहे, कारण की अनेक शेतकरी इथं वंचित राहणार आहे. सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 3 कामे करण्याची इथं आवाहन केले जात आहे. आता नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळण्याकरिता कोणत्या शेतकऱ्यांना 3 कामे करावी लागणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र केलं जाणार आहे तेच आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. नेमकं नमो शेतकरी योजनेचा हप्ता इथं तुमच्या बँक खात्यावरती कधी जमा होणार तर देखील तुम्हाला इथं पाहायला मिळत आहे. त्यासाठी फक्त तुम्हाला आता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, कारण की सरकारच्या माध्यमातून राज्यातील साधारण 93 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता इथं जमा केला जाणार आहे. मात्र यामध्ये म्हणजेच ही हप्त्यापासून आता बहुतांश शेतकरी वंचित राहण्याची दाट शक्यता इथं वर्तवण्यात आलेली आहे. आता या हप्त्याच्या लाभार्थ्यासाठी सरकारच्या माध्यमातून शेतकरी 3 कामे करतील तरच त्यांना पैसे मिळणार. आता कोणते ते 3 कामे इथं करावे लागणार आहे, लक्षपूर्वक पाहत चला. यामध्ये पहिलं जे महत्त्वाचं काम आहे म्हणजे की ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसेल अशा शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून घ्यावी, कारण ई-केवायसी केली तरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 7व्या हप्त्याचे पैसे जमा केले जाणार आहे. आता बघा, या शेतकऱ्यांची जसं की अद्याप ई-केवायसी केली नाही तर अशा शेतकऱ्यांनी त्वरित ई-केवायसी करून घ्यायची आहे. सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवाहन केले जात आहे. आता दुसरं काम कोणतं करायचं बघा, इथं आधार कार्ड. आता ज्यांच्या बँक खात्याशी हे आधार कार्ड लिंक नसेल अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड यांच्या बँक खात्याशी हे लवकरात लवकर लिंक करून घेणे अनिवार्य असणार आहे. कारण की जर का हे बँक खाते तुमच्या आधार कार्डला लिंक नसेल, पैसे येण्याचे कुठलेच चान्सेस तुम्हाला नसणार आहे. म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून हे प्रोसेस असते, तर आधार कार्ड लिंक करून असलेल्या बँक खात्यावरती जमा केले जाते हे पैसे असल्यामुळे बघा, हे सरकारने इथं मोठं इथं तुम्हाला काम करायला सांगितलेलं आहे. आधार कार्डच्या बँक खात्यावरती लिंक नसेल तर लवकरात लवकर करून टाका. आता महत्त्वाचं काम जे म्हणजे आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फार्मर आय डी काढायची या ठिकाणी आवाहन केले जात आहे. फार्मर आय डी काढली नसेल, लवकरात लवकर फार्मर आय डी काढून घ्या मित्रांनो, कारण की फार्मर आय डीच्या माध्यमातून
हे जसं की तुम्हाला जसं की बघा इथं PM किसान असो, नमो शेतकरी असो किंवा कृषी संदर्भातील कोणतीही योजना असू द्या, तर याला जसं की आता फार्मर आयडी आवश्यक असते, तर यासाठी तुम्हाला फार्मर आयडी इथं अनिवार्य करण्यात आलेला आहे. कदाचित तुम्हाला या हप्त्यापासून वंचित राहू शकता, म्हणून पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये सांगण्यात येत आहे. तर बघा, सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 3 कामे इथं करायची पूर्तता करावी लागणार आहे. बघा, पहिलं काम म्हणजेच की ई-के-वाय-सी करून घ्या. त्यानंतर आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक करून घ्या. त्यानंतर फार्मर आयडी लवकरात लवकर काढून घ्या. काढली नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर फार्मर आयडी काढायची आहे. जर तुम्ही हे तिन्ही कामे केलेले असतील, तर तुम्हाला इथं कसलीच काळजी करायची गरज नाही. 100% तुमच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा केला जाईल. त्यानंतर आता नेमका नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता कधी जमा होणार आहे ते आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू. लक्षपूर्वक पाहत चला. आता शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्त्याबद्दल अत्यंत महत्त्वाची बातमी आता या ठिकाणी समोर आली आहे. शेतकऱ्यांना देखील इथं हप्त्याची अत्यंत गरज आहे, पैशांची गरज आहे. त्यामुळे नेमका हप्ता कधी मिळणार असं विचारल्यात वारंवार इथं येत आहे. आता बघा, त्यातच आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे. लक्षपूर्वक पाहत चला. नमो शेतकरी योजनेचा हप्ता गणेश उत्सव इथं काळामध्ये या ठिकाणी वाटप होण्याची शक्यता दाट इथं दिसून येत आहे, वर्तवण्यामध्ये येत आहे. बघा, म्हणजे सरकारच्या माध्यमातून अद्याप ही अधिकृतपणे तारीख जाहीर केली नसली तरी गणेश उत्सव म्हणजे आता गणपती बसायला इथे 1 दिवस पूर्ण झालेला आहे. परंतु आता 1 ते 2 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याची दाट शक्यता इथं वर्तवण्यात आलेली आहे. आता बघा, 4 दिवसांमध्ये हे नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे वितरण तुमच्या खात्यामध्ये होणार असल्याची माहिती हे पूर्णपणे नसून इथं होण्याची फक्त शक्यताच. अशा प्रकारची बातमी आपण समजू शकतो. तर लवकरात लवकर सांगितलेली कामे तुम्हाला करून घ्यायची आहे. फार्मर आयडी काढून घ्या, बँक खात्याला आधार कार्ड लिंक करून घ्या आणि जसं की तुम्हाला मी सांगितलेले कामं जे काही असणार आहे ते तुम्हाला पूर्ण करून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हे महत्त्वाची कामे करून घ्यायची आहे, जेणेकरून तुम्हाला जो 7वा हप्ता नमो शेतकरी योजनेचा असेल तो लवकरात लवकर येऊन जातील. तर अशा पद्धतीची माहिती होती. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना, शेतकरी मित्रांना व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.